प्रमोद मंदिर बनी रायना भगवा दुई दुई नाची रायना मना रामना मंदिर बनी रायना भगवा दुई दुई नाची रायना मना रामना मंदिर बनी रायना भगवा दुई दुई नाची रायना मना रामना मंदिर बनी रायना भगवा दुई दुई नाची रायना डीजे भूषण सुरत मी महेश धारप खांडबारा इथून बोलतो। आमच्या वॉर्डातनं आज आम्ही महिलांसाठी गेल्या 500 वर्षाची जी आमची प्रतीक्षा होती ती पूर्ण झाल्यामुळे महिला भगिनींकडून आम्ही कलश यात्रेचं नियोजन केलं आहे। आज कलश यात्रा 2 वाजेला आमच्या इथून वॉर्डातनं सुरू होईल। त्याच्या तयारीत आमच्या सर्व महिला भगिनी सगळ्या व्यस्त आहेत आणि महिलांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केल्यामुळे हे सगळं शक्य होत आहे। म्हणून आम्ही आज त्या कलश यात्रेच्या तयारीला लागलोय। 2 वाजता कलश यात्रा येईल। सर्वांना आव्हान करेन का कलश यात्रेला आपण सर्वांनी हजर राहावे। आपण बघितलं की खांडबारा गाव राम मंदिर प्राण प्रतिष्ठासाठी सज्ज झालेला आहे। ठिकठिकाणी आपल्याला सजावट दिसून येत आहे। राम मंदिर प्राण प्रतिष्ठा निमित्त खांडबारा येथील हनुमान मंदिर येथून आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास कलश यात्रा निघणार आहे। त्यासाठी आपल्याला महिला भगिनी और काही RSS चे कार्यकर्ते आहेत, जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, आपले सरपंच अविनाश गावित खांडबारा आहेत, वरुणदादा गावित आहे, उपसरपंच योगेश चौधरी आहे, हे सज्ज झालेले आहेत। आपल्यासोबत आधी बोलण्यासाठी उपसरपंच योगेश चौधरी आहेत। दादा, काय कार्यक्रम आहे, कसा नियोजन आहे? कार्यक्रम इथं 2 वाजता यात्रा निघणार आहे, कलश यात्रा निघणार आहे। सर्व महिला बहिणी सर्व जे मुली वगैरे आहेत ते थोडंसं नृत्य करतील आणि वाजत गाजत इथून लक्ष्मीनारायण मंदिर चौकात जाऊ आम्ही तिथं आणि तिथे थोडीशी आरती सारखं होईल आणि 4 वाजता बाईक रॅली निघणार आहे। या कार्यक्रमासाठी काही महिलाही सज्ज झालेल्या आहे। गावातील महिला आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। ताई, काय कार्यक्रम आहे, कशा पद्धतीने आपण कार्यक्रम करणार आहोत, काय काय नियोजन आहे आपला? जय श्रीराम। आज जे आपल्या 500 वर्षापासून खितपत असलेला प्रश्न मार्गी लागलेला आहे, त्यानिमित्त सगळ्या महिला वर्गाकडनं खूप उत्साहात या कार्यक्रमात भाग घेण्यात येत आहे। आज सुरुवात आपण हनुमान मंदिरापासून करत आहोत, कारण हनुमान हे रामाचे सर्वात मोठे भक्त मानले गेलेले आहेत। इथून सुरुवात आहे। काही चिमुकल्यांनी सुंदर असा हनुमानांच्या गाण्यावर डान्स केला आहे। काही लहान मुलींनीही सुंदर मेरे घर राम आएंगे या गाण्यावर डान्स केला आहे आणि आपल्या मोठ्या मुलींनी स्वस्तिक बनवलेले आहे। लेझिम खेळत लेझिमच्या तालावर एक स्वस्तिकाचं नृत्य करणार आहे। हे प्रत्येक चौकात होणार आहे, इथून सुरुवात होणार आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की या कार्यक्रमात आम्ही सहभागी होत आहोत। आपला कार्यक्रम कोणत्या मार्गाने जाणार आहे, कुठे जाणार आहे, काय काय कार्यक्रम आहे? सुरुवात इथून होणार आहे मेन रोड, मग तिथून ग्रामपंचायत गल्ली आणि तिथून लक्ष्मीनारायण मंदिरात आपण संपन्न करणार आहोत। जो कळस इथून निघणार आहे तो पूर्ण गावात फिरवून तो लक्ष्मीनारायण मंदिरात स्थापित करण्यात येईल आणि उद्या त्याचं विसर्जन करण्यात येणार आहे। ही जी कलश यात्रा आहे, ही काढण्याचा उद्देश काय आहे, ही कशाला बद्दल काढल्या जाते? बघा, आमच्या सनातन धर्मामध्ये सनातन संस्कृतीप्रमाणे आधी आम्ही कलशाचं पूजन करत असतो। ते शुभचिंतक असतं कलश। उद्या होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला जरी तिथे अयोध्येत होत असला तरी त्याचे आम्ही इथे प्रतिकात्मक पूजन करणार आहोत आमच्या लक्ष्मीनारायण मंदिरात। तत्पूर्वी कलश यात्रा हनुमान हे आमच्या रामाचे निस्सीम भक्त आहेत, म्हणून त्यांच्या मंदिरापासून सुरुवात करायचं आम्ही ठरवून ही कलश यात्रेचं नियोजन आम्ही त्या पद्धतीने केलेलं आहे। आणि हे आमचं मंदिर जे आहे हे सर्वात पुरातन आहे, दक्षिणमुखी मंदिर आहे। हनुमानाचं दक्षिणमुखी मूर्ती, इथे सुबक अशी मूर्ती, छोटीशी मूर्ती आहे आणि हे खूप पुरातन मंदिर आहे, खांडबाऱ्यातलं सर्वात जुनं मंदिर आहे। म्हणून त्याच्यापासून काढण्याचा आम्ही मुद्दामून निर्णय घेतलाय आणि तो मान आमच्या वार्डाला मिळाला म्हणून आम्ही इथले नागरिक सगळेच त्याच्यामुळे खूप उत्साहित आहोत। आणि महिलांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे की जे याच्यात हिरिरीने स्वतः भाग घेत आहेत। रांगोळ्या काढणं गेल्या 16 तारखेपासून कंटिन्यू आमच्या प्रत्येक वॉर्डातल्या दारासमोर रांगोळ्या काढल्या जात आहेत, झेंडे बांधले गेलेत
आनंदोत्सव साजरा होत आहेत आणि आज त्याची परिणिती एका भव्य अशा कलश यात्रेमध्ये होणार आहे. आणि उद्या सुद्धा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यातही याच पद्धतीने आम्ही सर्व सहभागी होणार आहोत. तर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठासाठी नियोजन खांडबारा गावात करण्यात आलेलं आहे. ठिकठिकाणी रांगोळी, दिवे तसेच बॅनर, झेंडे लावून अतिशय भगवमय वातावरण झालेलं आहे. उद्या होणारे प्राण प्रतिष्ठासाठी नवापूर न्यूज हे सर्व तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करेल. पाहत राहा नवापूर एक्सप्रेस न्यूज. मनोज चौधरी सह सब्बीर खाटिक, खांडबारा.